नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.3 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत। यामध्ये क्वेश्चन नंबर 1 to 5 हे आपण सॉल्व केलेले आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता एक्झाम्पल नंबर 6 आपण सॉल्व करणार आहोत। बघा, या ठिकाणी एक्सप्रेशन दिलेलं आहे p² - 7p - 44। आता या ठिकाणी p² जो आहे याचा कोएफिशियंट आहे 1। सुरुवातीला काय करायचं आहे, दिलेल्या एक्सप्रेशनचे जेव्हा आपल्याला फॅक्टर शोधायचे असतात तेव्हा p² चा कोएफिशियंट होता 1 मल्टिप्लाय बाय -44 केले तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला -44। आता हा जो -44 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधावं लागतं। बघा, 44 जो नंबर आहे 11 आणि 4 या नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी -44 नंबर हवा होता। म्हणून या ठिकाणी जर आपण -11 मल्टिप्लाय बाय जर 4 केले तर आपल्याला -44 नंबर मिळतो। म्हणजे बघा, या प्रकारे राईट डाऊन करणार -11 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू -44। आता या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे या ठिकाणी ही जे दोन नंबर आपण घेतलेले आहे -11 आणि 4, याच दोन नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला हा मधला जो नंबर आहे -7 तो आपल्याला मिळाला पाहिजे। जर आपण या ठिकाणी -11 + 4 केले तर आपल्याला या ठिकाणी -7 नंबर मिळतो। म्हणजे ही जी पेअर आहे ही अतिशय राईट पेअर आहे। आता ही पेअर आपण या ठिकाणी कशा प्रकारे राईट डाऊन करायची, तर या ठिकाणी राईट डाऊन करणार p² - 11। या ठिकाणी आपण लिहिताना -11p या प्रकारे राईट डाऊन केलं। 4 नंबर होता तर या ठिकाणी +4p -44 या प्रकारे हा दिलेला नंबर आपण राईट डाऊन केला। आता या ठिकाणी या प्रकारे 2 चे ग्रुप आपण बनवून घेतले। सुरुवातीला या नंबरमधून दोन्ही नंबरमधून आपल्याला कॉमन नंबर शोधायचा आहे, म्हणून या ठिकाणी आपण p हा नंबर कॉमन राईट डाऊन केला। ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहणार तर p -11p मधून जर p कॉमन काढला तर या ठिकाणी शिल्लक राहिला नंबर -11 प्लस या ठिकाणी 4p - 44 होता। या ठिकाणी आपण 4 नंबर कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला p -11। बघा, 4 मल्टिप्लाय बाय जर p केले तर 4p, 4 मल्टिप्लाय बाय -11 केले तर -44। आता p -11 सारखा आहे म्हणून तो फक्त ओनली 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे, दॅट इज p -11। आणि सेकंड जो नंबर आहे तो म्हणजे p -11 च्या बाहेरचा नंबर होता p प्लस p -11 च्या बाहेर होता +4, म्हणून सेकंड ब्रॅकेटमध्ये p +4। म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले p -11 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट p +4। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत, एक्झाम्पल नंबर 7 m² - 23m + 120। या ठिकाणी सुद्धा m² जो आहे याचा कोएफिशियंट आहे 1 मल्टिप्लाय बाय 120 करायचे आहे। आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं 120। आता हा जो 120 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधून काढावं लागणार आहे, परंतु आता आपल्याला सहजासहजी ते शोधणं अतिशय कठीण आहे। म्हणून काय करायचं आहे, या ठिकाणी 120 नंबरचे फॅक्टर्स पाडून घेऊया। या प्रकारे 120 ला जर 2 ने डिव्हाइड केलं तर 2 6 जा 12, 2 0 जा 0, पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार 2 3 जा 6, 2 0 जा 0, पुन्हा 2 ने डिव्हाइड केलं या ठिकाणी 15 ला 3 ने डिव्हाइड केलं 3 5 जा 15, 5 ला 5 ने डिव्हाइड केलं या ठिकाणी 1। म्हणजे या प्रकारे आपण हे फॅक्टर्स लिहून घेतले। आता देअरफॉर या ठिकाणी राईट डाऊन करणार 120 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 3 इंटू 5 हे त्याचे फॅक्टर्स झाले। बघा, जर आपण या प्रकारे ग्रुप बनवले तर या ठिकाणी 8 मल्टिप्लाय बाय 15 मिळालं। म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय जर 15 केलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन 120 मिळणार, म्हणून ही पेअर राईट डाऊन केली 15 आणि 8 ची। आता या ठिकाणी हे जे दोन नंबर आपल्याला मिळाले यांचं मल्टिप्लिकेशन 120 मिळते आहे, परंतु याच दोन नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला -23 नंबर मिळाला पाहिजे। म्हणून जर आपण या प्रकारे -15 -8 जर केले तर -15 -8 दोन्ही संख्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर पॉझिटिव्ह 120 मिळणार आणि या दोन संख्यांची जर सबट्रॅक्शन केली तर -23 मिळणार। म्हणून ही पेअर या प्रकारे राईट डाऊन केली m² - 15m
-8m प्लस 120. आता या ठिकाणी पुन्हा या प्रकारे 2 चे ग्रुप केले. पहिल्या ग्रुपमधून आपण m कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m -15. सेकंड ग्रुपमधून आपण -8 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m -15. बघा पुन्हा m -15 जो आहे तो सेम आहे म्हणून त्याला ओन्ली 1 टाइम राईट डाऊन केलं m -15. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये या ब्रॅकेटच्या बाहेर होता m, या ब्रॅकेटच्या बाहेर होता -8 म्हणून सेकंड ब्रॅकेटमध्ये m -8. म्हणजे या ठिकाणी फॅक्टर्स मिळाले m -15 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट m -8. अशा प्रकारे हे फॅक्टर्स मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे m² -25m प्लस 100. बघा आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला m² चा कोएफिशियंट बघायचा आहे. या ठिकाणी m² चा कोएफिशियंट होता 1 म्हणून 1 मल्टिप्लाय बाय 100 केलं. या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं 100. आता 100 जो नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 20 आणि 5. 20 मल्टिप्लाय बाय जर 5 केले तर 100 मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला -25 नंबर हवा होता म्हणून या ठिकाणी जर आपण -20 -5 जर केलं तर आपल्याला -25 नंबर मिळणार आहे आणि -20 मल्टिप्लाय बाय जर 5 केलं, बघा या प्रकारे -20 मल्टिप्लाय बाय -5 जर केलं तर या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह नंबर होते, आन्सर मिळालं +100 आणि -20 -5 जर केलं तर -25 नंबर मिळाला. म्हणजे या ठिकाणी ही जी पेअर मिळाली आहे ती अतिशय राईट पेअर आहे म्हणून या प्रकारे राईट डाऊन करणार m² -20m -5m प्लस 100. पुन्हा या प्रकारे 2 चे ग्रुप बनवून घेतले. या ठिकाणी फर्स्ट ग्रुपमधून आपण m कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m -20. आता सेकंड ग्रुपमधून आपण -5 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं m -20. आता m -20 ही टर्म 2 टाइम्स आली आहे म्हणून ओन्ली 1 टाइम तिला आपण राईट डाऊन करणार कारण ती कॉमन टर्म झाली म्हणून या प्रकारे 1 टाइम राईट डाऊन केली. सेकंड ब्रॅकेटमध्ये m -5. या ठिकाणी या ब्रॅकेटच्या बाहेर होता m, या ब्रॅकेटच्या बाहेर होते -5 म्हणून या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले m -20 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट m-. पुढचं एक्झाम्पल आहे 3x² प्लस 14x प्लस 15. आता या ठिकाणी x² चा कोएफिशियंट होता 3. 3 मल्टिप्लाय बाय जर 15 केलं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मिळालं 45. आता 45 जो नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते शोधायचं आहे. 9 5 45 होतात आणि 9 प्लस 5 जर केले तर 14 मिळतात. म्हणजे बघा या प्रकारे ती पेअर आहे 9 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल टू 45 आणि 9 प्लस 5 इक्वल टू 14 या प्रकारे. आता हीच पेअर अतिशय राईट पेअर आहे म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन करणार 3x² प्लस 9x प्लस 5x प्लस 15. आता या ठिकाणी आपण या प्रकारे 2 चे ग्रुप बनवले. या ठिकाणी 3x जी टर्म होती ती कॉमन टर्म होती म्हणून ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x प्लस 9x मधून जर 3x गेले तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला 3 प्लस यामध्ये कॉमन टर्म होती 5, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x प्लस 3. x प्लस 3 2 टाइम्स आलेला आहे म्हणजे ती कॉमन टर्म आहे म्हणून ओन्ली 1 टाइम राईट डाऊन केली आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5. या प्रकारे हे फॅक्टर्स मिळाले. पुढचं एक्झाम्पल आहे 2x² प्लस x मायनस 45. आता या ठिकाणी x² चा कोएफिशियंट काय आहे तो आहे 2. या ठिकाणी लास्टचा नंबर आहे -45. आता या दोन्ही नंबरचं करायचं मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाय बाय 45 जर केले तर -90 मिळाले. आता हा जो -90 नंबर आहे तो कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 10 9 जा 90 होता परंतु या ठिकाणी निगेटिव्ह नंबर होता म्हणून -9 आपण राईट डाऊन केलं. म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय जर -9 केलं तर आपल्याला -90 आन्सर मिळतं आणि 10 मायनस जर 9 केलं तर आपल्याला 1 आन्सर मिळतं आणि या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय आहे 1 आहे म्हणजे आपल्याला मधली टर्म सुद्धा मिळते आहे आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा मिळतं आहे म्हणून या प्रकारे ही आन्सर जे मिळालं आहे ही जे आपल्याला 2 नंबर्स मिळाले ते या प्रकारे राईट डाऊन करणार 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस 40. आता या ठिकाणी आपण या प्रकारे 2 चे ग्रुप बनवून घेतले. या ठिकाणी 2x ही जी टर्म आहे ही कॉमन टर्म आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x प्लस
10x मधून जर आपण 2x कॉमन काढले तर या ठिकाणी शिल्लक राहिला 5. -9 कॉमन काढले पुढच्या ग्रुपमधून, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x मायनस, या ठिकाणी बघा -9 कॉमन काढले म्हणून या ठिकाणी शिल्लक राहिला +5. x + 5 हे सेम होते म्हणून ओनली वन टाइम राईट डाऊन केले. सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x - 9 म्हणून या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले x + 5 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट 2x - 9. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. 20x² - 26x + 8. या ठिकाणी सुद्धा x² चा कोइफिशियंट होता 20 आणि शेवटचा नंबर होता 8 म्हणून दोन्ही नंबरचं केलं मल्टिप्लिकेशन. 20 × जर 8 केलं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मिळालं 160. आता हा जो 160 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 16 आणि 10 या दोन्ही नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर 160 मिळतो. परंतु या दोन्ही नंबरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला मधली टर्म हवी होती -26. म्हणून जर -16 - 10 जर केले तर -26 नंबर मिळणार आणि -16 × -10 केले तर +160 मिळणार, म्हणजे ही राईट टर्म आहे. बघा या प्रकारे -16 × -10 = 160, कारण हे दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे. या ठिकाणी -16 - 10 = -26, म्हणजे ही राईट पेअर आहे. आता या प्रकारे राईट डाऊन करणार. 20x² - 16x - 10x + 8. 2 चे ग्रुप बनवून घेतले. आता या ठिकाणी आपल्याला कॉमन टर्म काढायची आहे. या ठिकाणी आपण 4x कॉमन काढले. 4xच का काढले कारण या ठिकाणी 20 जो नंबर आहे तो 4च्या टेबलमध्ये येतो आहे आणि 16 सुद्धा 4च्या टेबलमध्ये येतो आहे, म्हणून आपण 4 हा नंबर कॉमन काढला. 4x ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 5x - 4. 4x × जर 5x केला तर 20x². 4x × जर 4 केलं तर -16x. आता या ठिकाणी आपण -2 कॉमन काढणार कारण या ठिकाणी x ची टर्म आहे परंतु या ठिकाणी x ची टर्म नाहीये. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 5x - 4. आता या ठिकाणी बघा 5x - 4 ही टर्म 2 टाइम्स आली आहे म्हणून याला ओनली वन टाइम राईट डाऊन केलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये 4x - 2. आता या ठिकाणी सुद्धा आपण 2 कॉमन काढू शकतो. देअरफॉर 5x - 4 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 कॉमन काढले, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 2x - 1. आता हा जो 2 आहे हा पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर राईट डाऊन करणार. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट 5x - 4, सेकंड ब्रॅकेट 2x - 1. या ठिकाणी आपल्याला हे फॅक्टर्स मिळाले. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. 44x² - x - 3. बघा आता या ठिकाणी x² चा कोइफिशियंट होता 44 आणि लास्टचा नंबर होता -3. म्हणून काय करायचं आहे 44 × -3 जर केले तर या ठिकाणी बघा 44 × जर 3 केले तर 3 4 = 12 कॅरी 1, 3 4 = 12 + 1 13. म्हणजे या ठिकाणी -132 हे आपल्याला दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन मिळालं. आता 132 जो नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधायचं आहे, परंतु ते आपल्याला माहितीच नाहीये. म्हणून आपण काय करणार 132 चे फॅक्टर्स पाडून घेऊ. 2 ने डिव्हाइड केलं 2 6 = 12, 1 राहिला. 2 6 = 12, पुन्हा 2 ने डिव्हाइड केलं तर 2 3 = 6, 2 3 = 6. 3 ने डिव्हाइड केलं 3 1 = 3 1 = 11 ला 11 ने डिव्हाइड केलं 1. म्हणजे या ठिकाणी 2 × 2 × 2 3 × 11. 132 चे फॅक्टर्स आपल्याला या प्रकारे मिळाले. म्हणजे या ठिकाणी जर या प्रकारे आपण दोन ग्रुप केले तर 3 2 = 6, 6 2 = 12. 12 × 11 ह्या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 132 नंबर मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 132 जो नंबर हवा आहे तो निगेटिव्ह हवा आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो नंबर आहे 11 आणि 12 या दोन्ही नंबरपैकी एक नंबर जो आहे तो आपल्याला मायनस हवा आहे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी -1 नंबर मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 11 आणि 12 नंबर होता, या ठिकाणी आपण 12 ला निगेटिव्ह साइन जर लावली तर 11 × -12 केले तर -132 नंबर मिळणार आणि 11 - 12 केला तर -1 नंबर मिळणार. देअरफॉर राईट डाऊन करणार 44x² + 11x - 12x - 3. या ठिकाणी 2 2 चे ग्रुप या प्रकारे करून घेतले. या ठिकाणी 11x नंबर कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला 4x + 1. या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता
-3 जर नंबर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिला 4x + 1. 4x + 1 जे आहे ही कॉमन टर्म आहे म्हणून ओनली 1 टाइम राईट डाऊन केली. सेकंड ब्रॅकेटमध्ये 11x - 3. या प्रकारे हे फॅक्टर्स मिळाले. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील एक्झाम्पल नंबर 6 to 12 कम्प्लिटली सॉल्व्ह केले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.